खरं भाजीचा मॅगी सारखा वास येतो काय? सासरी कुणाची दाद मिळो अगर न मिळो, पण आपल्या पोरांची जरी दाद भेटली ना तरी आपल्या बायकांना खूप उल्हास येतो. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी मी आज पुरी भाजी करायचं ठरवलं. ह्या पुऱ्या मी तळून घेतल्या आणि राहिलेल्या तेलामध्ये जिरे मोहरीची छान फोडणी दिली. त्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेतला, टोमॅटो टाकून घेतला, त्यांना छान परतू दिलं. त्यामध्ये थोडेसे लसूण पण टाकला आणि त्याला छान मस्त परतू दिलं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि चटणी टाकून घेतली. त्यांनाही मस्त तेल सुटेपर्यंत छान परतू दिलं. मी बटाटे अगोदरच उकडून घेतले होते आणि त्यामध्ये मी थोडेसे बटाटेही टाकले आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं होतं ते पण ॲड केलं आणि अशा प्रकारची भाजी करायला इथे ठेवली. भाजी मस्त शिजत नाही तोपर्यंतच माझं पिल्लू वरतून खालून वरती येत होतं आणि येता येताच त्याचा मित्र होता त्याच्यासोबत आणि त्याच्या मित्राला तो म्हणतोय की काय मस्त खमंग वास येतोय आमच्या घरून. मला ते ऐकलं आणि खूप छान वाटलं की वल्लभ असा रिप्लाय देतोय. मी आज ना पुरी भाजी आणि शेवळ्याची गोड काहीतरी देवाला असा म्हणून शेवळ्याची खीर करायला ठेवली आणि पापड भजे ते तर अगोदरच कढईमध्ये तळून घेतले. एकाच कढईमध्ये ते तळून घेतले. त्याच्यानंतर थोडंसं तेल कमी केलं, त्यामध्ये पुऱ्या तळून घेतल्या. नंतर अजून एक्स्ट्रा तेल काढून घेतलं, त्यामध्येच भाजीला फोडणी दिली. एका कढईमध्येच मी हे सगळं केलं आणि परत ह्याच्यामध्ये ना मी जे खीर केली होती ती खीर मी शिजायला ठेवली आणि शिजतही आली होती. पण मी मुलांना आंघोळ घालायला गेले आणि पहा ती खीर वाटतच नाही आहे, जसं काय झालं तसं वाटतोय. खरं भाजीचा मॅगी सारखा वास येतो काय? काय बनवलं? पुरी भाजी. बाय म्हणलं होतं तुला पुरी भाजी बनवमध्ये.